चॅनल विद्या स्लॅप्शन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे सोमवार, आज तिसरा सोमवार आहे। तर चला आज योगिनी मॅडम तुमच्या शाळेत गेली आणि आज नेत्रा मॅडमचा आहे कॉलेज। तर एवढी एक्साइटिंग आहे ना ती कॉलेज मध्ये जाण्यासाठी। फक्त 1 तासाचंच आहे, पण बाबा विचारू नका काय एक्साइटिंग आहे ना। 1 तासाने तिला परत घरी येऊन काम करायचे आहे। मी नाही करणार, काय तूच करणार। तर चला जेवण तर झालंय माझं। आज मी सकाळी स्वयंपाक करून घेतला आणि योगिनीच्या डब्याला मी आज भेंड्याची भाजी बनवलेली आणि मिस्टरांना भेंड्याची भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी वाटाणे बटाटे मिक्स करून भाजी बनवली। आता ते येतील तर खातील, नाही तर 4 वाजता नेत्राला घेऊन येणार ना तेव्हा आले। बघा 100 वर्ष आयुष्य वाटतं बघते आले की नाही। नवरा आला माझा। मी बरोबर त्याच्या गाडीचा आवाज आहे ना आम्ही डोक्यात सेव्ह करूनच ठेवलाय। असा वाजले 3-5 झाले। नेत्रा आता 4 वाजेपर्यंत येईलच, तोपर्यंत मी चला घर आवरून घेते। कारण आता माझी झाली भांडी घासून कचरा मारून घेतला आणि फटाफट मग भांडी घासली। भांडी का मी लास्टला घासते कारण ना मग किचन मध्ये ना पुरं वळवळ होतं, त्यामुळे मग कचरा मारते आधी आणि मग भांडी घासून घेते। आता नेत्रा पहिला दिवस कसा होता? पहिल्या दिवसात आज हिचा काहीतरी वेगळा आहे म्हणून ती एवढी खुश आहे। मला मराठीचा पेपर दाखवला, कमी कर जा। एवढी गोष्ट मी कॉलेज वरन आल्यावर नाही झाली, आता पहिले झाली। मला 18.5 भेटले आउट ऑफ 20। मी तुला बोललेली तू हुशार आहे। चला आता रात्रीचे वाजायला आले 9:30 आणि अजून माझे घरातले कामं झाले नाही। तसे लादी पुसून झाल्यानंतर फ्रेश झाली आणि मग देवबत्ती घेतले संध्याकाळची करून। आणि ना माझ्या किचन वट्टा आहे ना त्याच्या खाली थोडं छोटंसं भांडी ठेवायचं कपाट आहे, तर तिथे ना खूप बारीक बारीक ना कॉकरोच झाले। आता बारीक झाले म्हणजे मोठे असणारच, तर ना रात्र झाली तर तुम्हाला तर माहिती आहे कॉकरोच 1-2 अशी मला दिसत होते। आणि नंतर मग मला समजलं की मी वट्याखाली आहे ना भरपूर भांडी साठवून ठेवली आहे आणि त्या भांडी मुले गिचडी मुले कॉकरोच येतात। सर्व भांडी मी ना वट्याखाली ठेवलेली होती, तर ही मी सर्व भांडी स्वच्छ करून आणि आता सुकवायला ठेवली आहे पंख्याखाली। हे कुकर पण मी वट्याखालीच ठेवते। परत हे कुकरच्या आतमधले हे असे डबे आहे माझ्याकडे 4 डबे आहेत, इथे 3 डबे दिसतात आहे कारण एका डब्यामध्ये भात आहे आणि हे असे छोटे छोटे टोप आहे। परत हे वाडगे आहे, ते वाडगे मी काय करते एकात एक टाकते तर ते बरे पडतात, मग एकात एक टाकून ठेवते। पण हे कुकर आहे ना माझ्याकडे आता एकूण 4 कुकर झाले, तर हे 3 कुकर आहे आणि कढई दिसते आणि एक मोठा एक कुकर आहे। तर ही ते मी तुम्हाला आता दाखवते। हा बघा, हा वला बारदाने कारण नाही तुम्हाला तर माहिती आहे माझं किचन एवढाच आहे, तसा मोठा आहे पण वठ्ठा एवढाच आहे। तर हा छोटासा कपाट आहे आणि असं टॉली बिली नाही बघा दिसतं ते कॉकरोच थोड्या एवढीशाच ह्या कप्प्यामध्ये ना मी ही तुम्हाला आता भांडी दाखवली, ती भांडी ठेवलेली। तर मी ना 1-2 कॉकरोच दिसत होते मला म्हणून मी असं औषध टाकले। बघायला आला असेल
नाहीचे पोरं गेले. अरे काय नाही येतोय. हुशार. तर सर्वात पहिले ही भांडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि पंख्याखाली आता थोडीफार सुकलीच आहे, तर मी आता सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि ही असे सर्व टोप आहे ना माझ्याकडे, हे जेवणाचे आधीचे आहे, म्हणजे लग्न झाल्या 2-3 वर्षानंतर ह्या सर्व टोप मी ना भांडीवालीकडनं घेते. ते दारात भांडी सुक्या म्हणजे जुने कपडे घेतात आणि ते भांडी देतात ना, त्यांच्याकडनं मी हे टोप घेतलेले. एक टाकून आहे ना आता ठेवून देते, कारण हे टोप ना सहसा लागत नाही. आणि ही पण माझ्या बहिणीने दिलेलं मला हा तो पण जुने कपडे देऊन घेतलेले. बाकी कढई नाही घेतलेली मी, कढई विकत घेतलेली होती. ही मोठी कढई आणि ह्याच्यामध्ये मी आता आधीची कढई आहे ना माझ्याकडे, त्याच्यात मी भाजी करते. तर चला हे एवढी सगळी भांडी ना आता मी नाही वटाखाली ठेवणार, कारण खूप गिचडीमध्येच ना छोटे छोटे कॉकरोच झाले. तर मी आता स्वच्छ धुवून घेतले. आता एका थैलीत बांधून ना ठेवून देते वरती लादीच्या इथे, कारण तिथे जागा खाली झाली आहे. कधी टाकते टोपणे राहतील ते. हे पण टोप ना मी ह्याच्यामध्येच घेतली, भांडीवालीकडनंच घेतली. हे मात्र मी विकत घेतलेले, ह्याचा पण मी वापर नाही करत. अशी भांडी आहे माझ्याकडे, नाही म्हणता नाही. कढईमध्ये ठेवून लागेल मला, लागेल. हे बार्दन घेऊन ये जा योगिनी. कुठे एवढे कढई मी काढून ठेवलेले नव्हते, त्याच्यामुळे जास्तीचे कॉकरोच जमा झाले. एक तर हाय केवढीच जातो. लागेल तेव्हा काढेल. मोठे
एवढी भांडी मी आता थैलीमध्ये ठेवली आहे ना, तेव्हा लागेल तेव्हा नक्की काढेल. बघा असं भरून ठेवली ना व्यवस्थित असतं. माझ्याकडे थैल्या तर असतातच, मोठ्या मोठ्या थैल्या, त्याचा प्रश्नच येत नाही. असं मोठ्या खालचं नेमकीच भांडी ठेवली, जास्तीने भांडी ठेवली. तर हा कुकर तर लागतोच. त्याने ना मी धुवून घेते ही इकडची भांडी, मी अशीच नाही वापरत, तरी पण सांगता येत नाही म्हणून मी आता उलटीच भांडी अशी ठेवून देणार. हे तिन्ही आहे ना ते मी मच्छीसाठी वापरते, हे चिकनसाठी आणि 2 कढई मच्छीसाठी. ही चालन आहे तिथं मी कधीतरी वापरते, आणि फक्त हीच एक कढई मी भाजीसाठी वापरते. तर मी अशी ठेवून देऊया. तर असं माझं ठेवणं आहे. तर असं झालंय माझं ठेवून व्यवस्थित. आता ह्याच्या पुढे एवढीच भांडी ठेवणार, बाकी मी भांडी ठेवणार नाही, कारण मी लय मोठी चुकी केलेली. खाली खूप भांडी ठेवलेली होती, कढईच्या कढई, ती मी वापरतच नव्हती. आता हे नेमकीच भांडी ठेवली खूप. तर सांगा मला मी कसं व्यवस्थित ठेवलंय की नाही कमेंट करून. आणि हा 5 लिटरचा तेलाचा डबा, तो पण मी तिथेच ठेवते, म्हणजे वट्याखालीच असते. आता व्यवस्थित भांडी लावून घेतली आणि तेवढी लागते तेवढीच भांडी घेतली आणि मिस्टर आले. आता मी जेवून घेतोय. तर इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. प्लीज तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करू. असा वाटला तुम्हाला ब्लॉग ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.